दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेता आचारसंहिता शिथिल करा, सरकारची राज्य निवडणूक आयोगाला विनंती। तर मुख्यमंत्र्यांची आज संभाजीनगरमध्ये आढावा बैठक। बिघडलेली कार चालवायची परवानगी अग्रवालने मुलाला दिलीच कशी, चालकाच्या कथित जबाबावरती सवाल उपस्थित। दोन निष्पापांचा जीव घेतल्यानंतर विशाल अग्रवालचे नकराश्रू, मुलाला गाडी देऊन चूक केल्याची पोलिसांच्या समोर कबुली। तर सुरेंद्र अग्रवाल यांची पुणे गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू। अल्पवयीन मुलांना मद्य दिल्यास बार मालकांना 50,000 रुपयांचा दंड, टीकेची झूड उठल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला अखेर जाग। डोंबिवली पुन्हा एकदा स्फोटाने हादरली, MIDC फेज 2 मधील कंपनीमध्ये ब्लास्ट, बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची माहिती। नगरच्या अकोलेमधील प्रवरा नदीमध्ये SDRF पथकाची बोट उलटून तिघांचा मृत्यू, दोघे बचावले, एकाचा शोध सुरू। बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेताना दुर्घटना। उजनी धरण क्षेत्रामध्ये बुडालेल्या सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, 40 तासांनी उजनीमधील शोध कार्य थांबलं। पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नोटीस, निवडणुकीच्या दरम्यान केलेल्या खर्चामध्ये तफावत आढळल्यानं विचारणा। बंडखोर विशाल पाटील यांची सांगलीमधील काँग्रेसच्या स्नेहभोजनामध्ये हजेरी, ठाकरे गट आक्रमक, सांगलीचे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षांच्या हकालपट्टीची केली मागणी। करवीरचे काँग्रेसचे आमदार PN पाटील यांचं निधन, बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानं डोक्याला दुखापत, उपचाराच्या दरम्यान वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।